आता आपण बघूयात अर्थसंकल्पावरच्या महत्त्वाच्या 9 प्रतिक्रिया। राज्याच्या अर्थसंकल्पात आश्वासनांचा महापूर, आश्वासनांना कंटाळून जनतेने लोकसभेत दणका दिला। सरकारच्या थापांवर जनता विश्वास ठेवणार नाही, उद्धव ठाकरेंची अर्थसंकल्पावर टीका। निवडणुकांमध्ये गेले 10 वर्ष भारतीय जनता पक्षाच्या आश्वासनांना आणि थापांना कंटाळून चिडलेल्या महाराष्ट्राने जो काही त्यांना दणका दिला, त्या दणक्याने आता यांचे डोळे थोडेसे किलकिले झाल्यासारखे वाटतायत। तरी देखील जनता यांच्या थापांवरती विश्वास ठेवेल असं मला काय वाटत नाही। महाराष्ट्रातली जनता ही सुजाण आहे, सज्ञान आहे आणि स्वाभिमानी आहे। थापांचा नव्हे तर मायबापांचा अर्थसंकल्प, शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय, उद्धव ठाकरेंना देवेंद्र फडणवीसांचं उत्तर। म्हणाले हा थापांचा अर्थसंकल्प आहे, हा थापांचा नाही, हा आपल्या मायबापांचा अर्थसंकल्प आहे। कारण शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेणारा अशा प्रकारचा हा अर्थसंकल्प आहे। निवडणुकीच्या जुमल्याचा अर्थसंकल्प सादर, अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचा प्रयत्न, काँग्रेस नेते नाना पटोलेंची टीका। आणि पोकळ अर्थसंकल्प हा महाराष्ट्राच्या इतिहासातला पहिला आहे। महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करणारा हा अर्थसंकल्प आहे असं आमचं मत आहे। चादर लगी फटणे, खैरात लगी बटणे, अर्थसंकल्पावर जयंत पाटलांची टीका। लोकसभेत चादर फाटल्यानं अर्थसंकल्पातून खैरात वाटप, जयंत पाटलांची प्रतिक्रिया। चादर लगी चद्दर लगी फटने, खैरात लगी बटने। ये चादर फट गई है और अब खैरात इतनी बांटने की कोशिश हो रही है, और ये खैरात सिर्फ 2 महीने के लिए, 3 महीने के लिए है। मुझे पूरा यकीन है कि कोड ऑफ कंडक्ट लगने के बाद ये सारी चीजें ठप हो जाएंगी। मी आज 10व्यांदा अर्थसंकल्प सादर केलाय, आम्ही काय यात नौखे नाही, सर्व गोष्टींचा विचार करूनच अर्थसंकल्प सादर केलाय, सगळ्या गोष्टींची पूर्तता होईल हाच आमचा निर्धार, अर्थमंत्री अजितदारांचं विरोधकांच्या टीकेला उत्तर। औरंगजेबला ज्यांनी फादर मानलं त्यांना चादरीशिवाय काय दिसणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं जयंत पाटलांना उत्तर। औरंगजेब आणि याकूब मेमन यांना मनाने ज्यांनी फादर मानलंय त्यांना चादरीशिवाय काय दुसरं दिसणार। अरे जंग पछाडले मोदीजींना हटवायला, मोदीजी तर प्रधानमंत्री झाले, तुम्ही पेढे कसले वाटताय येड्यासारखे। अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर विरोधकांमधील विकार जागे झाले, त्यांच्या पोटात आणि मनातही विकार, अर्थसंकल्पामुळे पोटात मळमळ झालेल्यांनी चूर्ण खावं, राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरींची विरोधकांवर खोचक टीका। विरोधकांच्या पोटातही विकार आहेत आणि मनातही विकार आहेत। अजितदादांनी इतका सुंदर अर्थसंकल्प सादर केल्यानंतर त्यांचे दोन्ही विकार जागृत झालेले आहेत। त्याच्यामुळे निःशुल्क सेवा आम्ही आजपासून कायम चूर्णची देत आहोत। ज्यांच्या पोटात अर्थसंकल्पात ऐकून मळमळ झाली असेल त्यांनी आमच्याकडून हे निःशुल्क घेऊन जावं, त्याकरता कायम चूर्ण घेऊन मी फिरतोय। गरीब शेतकरी आणि महिलांसाठीचा अर्थसंकल्प, विरोधी पक्ष मात्र महिलांचा अवमान करतात, रयतेच्या दृष्टीने केलेला अर्थसंकल्प हीच काँग्रेसची पोटदुखी, सुधीर मुनगंटीवारांची टीका। 25,000 कोटींचं बजेट असताना 46,000 कोटींचं नियोजन, बजेटमध्ये फसव्या घोषणा, सरकारच्या खिशात नाही दाणा आणि बाजीराव म्हणा अशी स्थिती, विरोधी पक्षनेते अब्बादास दानवेंची बजेटवरून सरकारवर टीका। 25,000 कोटी रुपयाचं डेफिसिटचं बजेट असताना या सरकारने महिलांसाठी 46,000 कोटी रुपयाची याच्यात नियोजन केलं। खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा अशा प्रकारचं या सरकारचं आताच्या घडीला बजेट डिक्लेअर केलं, त्याच्यातली स्थिती आहे।